या त्रिवेणीचा संगम आहे आणि म्हणून त्रिवेणीच्या संगमामुळे आल्हाद सुद्धा तितकाच मोठा आहे. आज तर मला प्रश्न पडले आहेत की तुम्ही पिवळे वस्त्र धारण करून आलेत का मला पिलिया झालात, मला समजून नाही राहिलंच. मला अख्खा मंडपच पिवळा पिवळा दिसून राहिलाच नाही का. हेच अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. अरे भक्तीचा आनंद लुटायचा असतो, भक्तीचा आनंद लुट. वाह क्या बात आहे. आज तर तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला पुरतात. अरे वा, आहे तर सगळे, पण त्यांनी काही वेगळंच केलं. आनंद असतात, हा आनंद लुटायचा आहे, दुसरं काय आहे. आनंद लुटायचा असतो, हा आनंद घ्यायचा असतो. आणि या छोट्या छोट्या गोष्टीतूनच हा आनंद मिळत असतो, छोट्या छोट्या गोष्टीतून मिळत असतो. आल्यानंतर अगदी आनंद वाटला. तिकडे भगवान शिवाचा दरबार आहेत आणि अखंड गंगा प्रवाहित त्यांच्या मस्तकावर होती आहेत. याचंही दर्शन या ठिकाणी सुंदर असं घडतंय. आणि अशा सुंदर सोहळ्यामध्ये आम्ही ही कथा श्रवण करतो आहोत. बघा, त्रिवेणीमध्ये स्नान केलं पाहिजेत म्हणतात. त्रिवेणीचं स्नान ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गळत असतं त्या व्यक्तीच्या जीवनातलं पाप नाहीच असतं, पातकाची होळी होत असते, पातकाची होळी होती. पण का हो, त्रिवेणीचा संगम जर आम्हाला स्नान करायचं असलं तर महाराज जावं लागतं. माहिती आहे आम्हाला, त्रिवेणीच्या संगमावर गेल्याशिवाय आम्हाला स्नान करता येणार नाही. पण काय भाग्यशाली असाल तुम्ही, काय तुमचं पुण्य उदयाला आलं असेल. या जागेश्वराने, या पुंजाजी महाराजांनी तुमच्या पाशी ही त्रिवेणी आणून टाकलीत. तुम्ही म्हणसाल महाराज आमच्याजवळ कुठली त्रिवेणी आली इथे. बघा, प्रत्येक वेळी त्रिवेणी काही पाण्याचीच होती असं नाही. कधी कधी पाणीही त्रिवेणी संगम करू शकते आणि कधी कधी वाणी सुद्धा त्रिवेणी संगम करून ठेवते. आज आम्ही त्रिवेणीच्या संगमामध्ये स्नान करण्यासाठी आलो आहोत. त्रिवेणीचा संगम या मंडपात भरलेला आहे, या मंडपात आहे. कुठला संगम आहे? या मंडपामध्ये त्रिवेणीचा संगम भरलेला आहे. इथं देव, भक्त आणि त्या भगवंताचं नाव आहे. आमचे संत महात्मे छाती टोकपणे सांगतात, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथेची उत्तम चरण रज वंदिता. कथेला त्रिवेणीचा संगम म्हटले गेलेले आहे. आणि या त्रिवेणीच्या संगमामध्ये जे लोक स्नान करतात ना, त्यांना उद्धारासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. तुम्हाला सांगू, मागच्या वेळेला कुंभमेळा झालात आणि त्या कुंभमेळ्यामध्ये तिथं जावं लागलं. हे त्रिवेणी संगम घरी येतं, जाण्याची गरज नाही. तिथं व्यक्ती हरपला का दिसणार नाही. इथं व्यक्ती देहभान हरपला का भगवंत होऊन जातो. तिथं गंगेमध्ये बुडण्याची भीती आहे. इथं या ज्ञान गंगेमध्ये जो बुडलात ना, त्याचा बेडा पार होतो. बघा, त्याचा बेडा पार होऊन जातो. आणि म्हणून हे त्रिवेणीचं संगम स्नान आम्हाला अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे स्नान आम्हाला या जागेश्वराच्या भूमीमध्ये मिळतंय, या पुंजाजी महाराजांच्या भूमीमध्ये आम्हाला प्राप्त होते. आणि आमच्या अथक श्रमामुळे, आमच्या प्रयत्नामुळे आज भगवान परमात्मा आम्हाला हे देतोय. आणि म्हणून असा आनंद लुटायचा असतो, आनंद अनुभवायचा असतो, असा आनंद जगायचा असतो. हा आनंद नेहमी मिळत नाही. हा आनंद उपभोगण्यासाठी सायास करावे लागतात. ते कंधाराकर, बाळापूरकर मंडळी आपण सगळे आनंदाने खऱ्या अर्थाने अनुभवत आहात. आणि म्हणून असा त्रिवेणी संगम आहे. काल प्रल्हादजीच्या संबंधामध्ये आम्ही चर्चा करत असताना पाहिलं, हिरण्यकश्यपू आहे, पण हिरण्यकश्यपू असताना सुद्धा त्याच्या पोटी प्रल्हादजी जन्माला आलेत. तुम्हाला सांगूत, कधी कधी धर्मशास्त्राचा नियम असा आहे, कधी कधी बापामुळे मुलाची किंमत आहे, कधी कधी कुळामुळे मुलाची किंमत आहे, व्यक्तीची किंमत आहे, आणि कधी कधी मुलामुळे बापाची किंमत आहे. अलग अलग प्रकार असतात. एखाद्या वेळेला बाप एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असतो की सहज अमकाजीचा हा पुत्र आहे अशा पद्धतीची ओळख होते आणि त्याचे काम होतात. कधी कधी या कुळातली ही व्यक्ती आहे म्हणून त्याचे काम होतात. आणि कधी कधी मुलगा एवढ्या हुद्द्यावर असतो की बापाची ओळख म्हणजे बापाला मुलाच्या नावाने ओळखल्या जाते. खरं सांगू, एखाद्या वेळेला बापामुळे मुलाला ओळखत असतील यात नवल नाही गड्या.
कारण तो त्याचाच एक अंश आहे. पण जीवनामध्ये खरं कर्तृत्व त्याला मान्य, ते सिद्ध करता येईल किंवा ते मानता येईल की मुलाने काहीतरी कर्तृत्व करावं आणि त्याच्या मागे बापाचं नाव व्हावं. तो खरा जीवनामध्ये पुरुषार्थ ठरेल. इथं हिरण्यकश्यपू आम्हाला वांग मार्गातला व्यक्तिमत्व दिसते. हिरण्यकश्यपूच्या जीवनाचा जर आम्ही विचार केला तर तो स्वैराचारी जीवन जगतोय. दुष्ट बुद्धीचा राक्षस कुळातला आहे, पण तरी सुद्धा राक्षस कुळातला असून माझ्या भगवान परमात्म्याने त्याला मारलं, त्याला मुक्ती दिलीत. तुम्ही म्हणसाल त्याला कशी काय मुक्ती दिली? तर भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे, कृष्ण कोपुनी जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेनी उपदेशू करी तो कैसा न पवेल. कृष्ण कन्हैया म्हणतात, मी ज्याला मारतोत ना, कोपून रागाने जरी मारलं तरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सहज उद्धार होतो. आणि म्हणून हिरण्यकश्यपूचा उद्धार त्या ठिकाणी झाला. आणि उद्धार झाल्यानंतर प्रल्हादजीला भगवान परमात्मा प्राप्त झालीत. आणि भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्मा प्रल्हादजीला प्राप्त झाले. आणि प्रल्हादजी ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या मांडीवर बसलेत ना, त्यावेळेला भगवान परमात्म्याचा राग शांत होतो. आणि तो राग शांत झाल्यानंतर भगवान परमात्मा प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हादा काय मागायचं ते माग. आवाज दे रे भाऊ, काय मागायचं ते माग. काय मागायचं माग म्हटल्यानंतर खरं सांगा, भगवान परमात्मा प्राप्त झालात, आम्ही काय मागायला पाहिजेत? देव प्राप्त झाल्यानंतर मागणी सुद्धा अशी मागावी की जेणेकरून त्या मागणीतून आमचा उद्धार झाला, काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. नाही लका उद्धार झाला चालेल, निदान सांसारिक वस्तू तर मागायला पाहिजेत की नाही. समजा आम्हाला जर भगवान परमात्मा प्राप्त झाला, आले जागेश्वर महाराज भगवान, आणि जागेश्वर भगवान आलेत आणि जागेश्वर भगवानने म्हणा, महाराज मागा. काय मागायचं आम्ही? अरे मागणीची सुद्धा कुवत अक्कल आमच्या मनामध्ये लागते. मागणी मागण्यासाठी सुद्धा तेवढी आमची पात्रता लागत असते. मागणी मागायची. प्रल्हादजींना योग्य मागणी मागितलीत. प्रल्हादजी म्हणतात, देवा तू म्हणतोयस ना माग, कारण संतांचं ब्रीद आहे, संत मागत नाहीत. तुकोबारायचं स्पष्टपणे सांगतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे. हात जो पसरतो त्याचं जीवन धिक्काराचं आहे. किंवा काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असोत, आम्ही काही मागतच नाही, अशा पद्धतीचा भाव जगद्गुरु तुकोबाराय आमच्या पुढ्यामध्ये देतात. काही मागणं हे अनुचित आहे, काही मागायचं नसतं. भगवान परमात्म्याला काही मागायचं नाही. मी काल परवा बोलून गेलो आईंनो, आम्ही भगवंताच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जावं, जागेश्वराच्या दर्शनासाठी जावं, पुंजाजी महाराजांच्या दर्शनासाठी जावं, सद्गुरू गजाननाच्या दर्शनासाठी, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जावं, पण त्यांनी आम्हाला काहीतरी दिलं पाहिजेत म्हणून नाही. आज जे काही मिळालंय हे त्याच्या कृपेने मिळालं, या कृपेची जाणीव ठेवण्यासाठी त्या जागेश्वराच्या दर्शनासाठी आम्ही गेलं पाहिजेत. हा भाव आमच्या जीवनात असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपल्याला काय पाहिजेत, आपल्याला काय गरजेचं आहे आणि आपल्याला किती मुबलकता असली पाहिजे याची दखल तुमचे आई वडील एखाद्या वेळेला घेऊत गड्या. जागेश्वर महाराज, पुंजाजी महाराज नक्कीच घेतात. आणि जे तुम्हाला पाहिजे, नवे जे तुमच्या हिताचं आहे ते तुम्हाला पुरवल्याशिवाय राहत नाहीत. हेच तर या संतांचं देणं असतं. आणि म्हणून या जीवनामध्ये आम्ही एकच करायचं, जे काही आहेत, जे काही आमचं जगणं आहे, त्या भगवान परमात्म्याला एकच सांगायचं की हे देवा, या जीवनात माझा खरा सोबती जर कोणी असेल ना, तर तो तूच आहेस. आणि म्हणून तुला माझ्या जीवनाचं जे काही करायचं आहेत ना, ते तूच कर. कारण या जगतामध्ये अनेक लोक असे आहेत की ते लोक आपल्याला फक्त आमिष देतात,
लोक आमिष देतात, पण ते आमिष दिल्यानंतर त्या आमिषाची पूर्तता लोक करतीलच याची शाश्वती नाही. पण भगवान परमात्म्याला सगळं माहिती आहे की याच्या काय गरजेचं आहे, तो भगवान परमात्मा पुरवल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून या जगतामध्ये खरा आसरा, सहारा जर माणसाला कोणाचा असेल तर तो भगवान कृष्ण कन्हैयाचा, जागेश्वराचा, माझ्या भगवंताचा आहे. त्या भगवंताच्या संबंधामध्ये त्या भगवंताला म्हणत असताना आम्ही फक्त एकच म्हणावं, हे भगवंता, एक तू ही मेरा जग बेगाना, कन्हैया मेरी लाज रखना, एक तू ही मेरा जग बेगाना, कन्हैया मेरी लाज रखना. मैंने सब कुछ तुमको ही माना, मैंने सब कुछ तुमको ही माना, कन्हैया मेरी लाज रखना, एक तू ही मेरा जग बेगाना, कन्हैया मेरी लाज रखना. तालियों के साथ प्यार से. झूठे भरोसे दुनिया दिखाए, वक्त पे कोई काम न आए. झूठे भरोसे दुनिया दिखाए, वक्त पे कोई काम न आए. कादो रखना जाना चल के बहाना, कन्हैया मेरी लाज रखना, एक तू ही मेरा. एक तू ही मेरा जग बेगाना, कन्हैया मेरी लाज रखना. त्या कृष्ण कन्हैयाला म्हणावं. कधी कधी आम्हाला कृष्ण कन्हैया आमच्या डोळ्यासमोर नाही दिसत, आम्ही जागेश्वराच्या जवळ जायचं, आम्ही पुंजाजी महाराजांच्या जवळ जायचं आणि त्या पुंजाजी महाराजांना, जागेश्वराला कधीतरी आम्ही विनंती केली पाहिजे की हे कन्हैया, हे कृष्ण कन्हैया, हे पुंजाजी महाराज, हे जागेश्वरा, एक तू ही मेरा जग बेगाना. आमची लाज तू राखली पाहिजेत. आम्ही भगवान परमात्म्याला मागायचं नाही. भगवान परमात्मा आम्हाला नक्कीच आमच्या हिताचं देत असतो, जे लागतं ते आम्हाला नक्की देत असतो. आणि म्हणून असा भगवान परमात्मा ज्या वेळेला नृसिंह रूपाने प्रल्हादजीला प्राप्त होतात, प्रल्हादजी त्यांना खऱ्या अर्थाने मागण्याची आसच मरू देत अशा पद्धतीची मागणी मागतात. आम्हाला काही मागायची गरजच पडू देऊ नको अशी मागणी ज्या वेळेला मागतात ना, खऱ्या अर्थाने त्यांच्याही मनामध्ये आल्हाद होतो. पुन्हा श्रीमद भागवत महापुराणाचा 8व्या स्कंदाची सुरुवात होते आणि या 8व्या स्कंदामध्ये खऱ्या अर्थाने गोळ असं वर्णन आलेले आहेत. आणि त्या गोळ वर्णनामध्ये शुक महाराज आणि राजा परीक्षितीचा संवाद आहे. या दोघांचा जो संवाद आहे त्या संवादामध्ये खऱ्या अर्थाने
भगवंताचं नामस्मरण करणारे कोण किती कशी श्रेष्ठ थोरपणाला प्राप्त होतात याचं अनुभूतीच सांगून राहिलेत. मुळात भागवत ग्रंथच हा भक्त रूपाने आलेला आहे. भागवत शब्दाचा अर्थच भक्त आहे. ज्यांनी भगवंताच्या भक्तांनी अशा पद्धतीची जी क्रिया केली, जे भगवंताचे भक्त त्यांनी भगवंताचं संकीर्तन केलं आणि त्या संकीर्तनाच्या जोरावर त्यांच्या जीवनामध्ये काय उपलब्धी झालीत, काय म्हणतात मराठीत त्याला, बेनिफिट, काय मिळालं याचे दाखले ज्यामध्ये दिलेत ना, त्यालाच मुळात भागवत कथा म्हटल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून अशी ही भागवत कथा, या भागवताच्या कथेमध्ये अत्यंत एक महत्वाची कथा येते. भगवंताचं संकीर्तन करणारा माणूसच पाहिजेत असं नाही. भगवंताचं संकीर्तन करण्यासाठी पिशाच्याचा उद्धार होतो हा आम्ही दाखला बघितलात. पण भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी एखाद्या वेळेला माणूस नसला तर चालेल, तो जनावर जरी असेल, ते प्राणी जरी असेल, त्या प्राण्याचा सुद्धा सन्मान होतोच राजा, प्राण्याचा सुद्धा सन्मान होतो. आम्ही शेगावला ज्या वेळेला जातोत ना, आम्ही शेगावला गेल्यानंतर आत्ता हत्ती बंद झालात शासनाचा नियम असल्यामुळे, नाहीतर आम्ही गजानन महाराजांचं दर्शन एखाद्या वेळेला नाही झालं तरी चालेल, पण आम्ही गजराजाचं दर्शन घेत होतो. आम्हाला एखाद्या वेळेला सद्गुरू गजाननाच्या पादुकांचं दर्शन नाही झालं चालेल, गादी घराचं दर्शन नाही घेतलं चालेल, पण आम्ही गजानन महाराजांच्या अश्वांचं, घोड्यांचं दर्शन त्या ठिकाणी घेत होतो. त्यांचं दर्शन आम्ही घेत होतो. आमच्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही भगवान परमात्म्याचं दर्शन घेतोत ना, ते दर्शन घेत असताना कधी कधी भगवान परमात्मा त्यांना आपल्या स्थानावर जागा देऊन देतो, त्यांना तशा पद्धतीची प्राप्ती करून देत असतो. मग ते जनावर जरी असलत ना, तरी ह्या पालख्या जातात ना शेगावला वगैरे, त्या पालखी वगैरे जर शेगावला जात असल्यात किंवा पंढरपूरला जात असलेत, की त्या पालखीसोबत चालताना काही गावातले कुत्रे ते पालखीत शिरतात आणि चालायला लागतात. ते कुत्रे पालखीत चालायला लागलेत ना, का त्या पालखीतल्या वारकऱ्यांचं एकच काम, एखादं कुत्रं पालखीत शिरलं का त्या कुत्र्याला एखाद्या वारकऱ्याने पहिले तर त्याच्या गळ्यामध्ये माळ घालावीत, अष्टगंध घ्यावं, त्याच्या कपाळाला त्याच्या डोक्याला लावून द्यावं आणि मग उभ्या रस्त्याने त्यांना त्या पालखीमध्ये चालावं. लोक वारकरी स्वतः खातीन पण पहिले बिस्किटचा पोळा मिळाला का त्याला खाऊ घालायचा, त्याचं पोट भरायचं, अशी काळजी त्याची घेतात. मला वाटतं एक कुत्र फक्त खाण्याच्या आशेने जर पालखीत शिरतं तर ते पूजनीय होतं राजा. तुम्ही आपण माणसं आहोत. आणि जनावराला भक्ती कळत नाही असं नाही. कोण म्हणते कळत नाही? बहुधा मी तुम्हाला वाटते मागच्या वर्षी सांगितलं होतं, आमच्या गावाला मागच्या वर्षीला काकडा आरती होती सोनाळा म्हणजे संग्रामपूर तालुका. त्या काकडा आरतीमध्ये अक्षरशः सकाळच्या वेळेला घराच्या समोर काही बकऱ्या बांधलेल्या असायच्या ना, त्या बकरी बांधलेल्या असताना त्या बकरी आता घाबरतात. असं वाजलं की ते पहिल्या 2 दिवस ते बकरी आपल्या मानेला झटके द्यायचे. त्या घर मालकाला वाटलं बहुतेक ही बकरी घाबरतेत म्हणूनच ही अशा पद्धतीचं करत असेल. त्यांनी काय केलं, ते बकरी सोडायला गेला. ज्या वेळेला ते काकडा आरती आली, अहो त्या बकरीने त्या माणसाच्या हाताला सुद्धा झटका दिला आणि ती धावत त्या ठिकाणी त्या दिंडीमध्ये शिरलीत, त्या काकडा आरतीमध्ये शिरलीत. आता काकडा आरतीमध्ये ज्या वेळेला शिरलीत, मध्ये ज्या वेळेला चालायला लागलीत ना, त्यावेळेला त्यांना असं वाटलं ती घाबरलीत आणि कोणाचा आसरा नाही म्हणून ती त्या पालखीमध्ये चाललीत, त्या काकडा आरतीमध्ये चाललीत. पहिला दिवस कसा बसा निघला. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा बकरी तिने तीच क्रिया केली. त्यावेळेला मालकाला असं वाटलं, अरे हे काय इच्छा काय हिची, म्हणून त्यांनी ज्या वेळेला पुन्हा मोकळी सोडली, ते पुन्हा त्या काकडा आरतीत जायला लागली. तिसऱ्या दिवशी स्वतःहून सोडली, पुन्हा ते काकडा आरतीत गेलीत. महिनाभर बकरी काकडा आरतीत चाललीत. बरं, ते हे आम्ही नाही केलं. शेवटी मीडियावाल्यांनी टीव्हीवर उचलून धरलं आणि ते पेपरला, मीडियाला त्या ठिकाणी दाखवल्या गेलं की एक बकरी रोज काकडा आरतीला जाते. बहुधा तुम्ही पाहिलं असेल तर मला माहिती नाही, पण एका बकरीने 1 महिनाभर काकडा आरती करावीत. महिनाभर काकडा आरती करावीत. 3-4 वर्षाआधी सद्गुरू पांडुरंग महाराज भोजने बाबा यांच्या पालखी सोहळ्यामध्ये मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक हरीण 4-5 दिवस पायी चालतात ना. प्राणी मात्राला सुद्धा स्वतःचं हित समजत असतं. नवल या गोष्टीचं आहे जे प्राण्याला समजलं.
पुढे बोलत नाही मी. नवल या गोष्टीच आहेत की जे हित प्राणी मात्राला समजावं ते आमच्या डोक्यात का येऊ नये, का आम्ही आमच्या मतलबाने जीवन जगायचं. मला सांगायचं आहे, भगवान परमात्म्याची प्राप्ती मनुष्य मात्रच करतो तसं नाही, तर त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी ज्या वेळेला जिव्हाग्री येत असतात ना, अशा वेळेला प्राणी जरी असलेत ना तरी सुद्धा ते स्वतःचा उद्धार करू शकतात. याच्यासाठी मूर्तिमंत उदाहरण दिलेलं आहे गजेंद्र मोक्षाची कथा. गजेंद्र मोक्षाची कथा. राजा परीक्षितेला शुक महाराज सांगतात, राजन, क्षीर सागराने वेढलेलं त्रिकूट पर्वत आहे, त्याची जर आखणी जर विचारात घेतली तर 10,000 योजन इतकं असलेलं ते उंच, त्यात सुंदर असं सरोवर आहे. आणि त्या सुंदर सरोवरामध्ये एक गजेंद्र नावाचा हत्ती राहतो. हा गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या अनेक पत्नी मुलांसोबत त्या ठिकाणी वावर करतो राहतो. आणि तो निवास करत असताना एक दिवस त्या सरोवरामध्ये तो गजेंद्र नावाचा हत्ती स्नान करण्यासाठी येतो. हत्तीला तसंही जलक्रीडा आवडते, तो पाण्यामध्ये त्या ठिकाणी बरेच वेळ काळ घालत असतो. अशा अवस्थेमध्ये तो गजेंद्र ज्या वेळेला त्या पाण्यामध्ये शिरला, सरोवरामध्ये शिरला आणि सगळेचे सगळे स्नान करायला लागलेत. झालं असं, त्या पाण्यामध्ये राहत असलेला एक नक्र मगर, तो मगर त्या ठिकाणी पाण्यातच त्या हत्तीच्या गजेंद्राच्या जवळ जातो आणि त्या गजेंद्राच्या जवळ गेल्याबरोबर लगेच त्या गजेंद्राचा पाय पकडतो. पाय जसा पकडलात ना, लगेच त्या ठिकाणी त्या गजेंद्राला वेदना होतात आणि तो जोरात त्या ठिकाणी किंकाळी फोडतो. त्याने ज्या वेळेला जोरात गर्जना केली, त्या गर्जनेच्या मुळे सगळेचे सगळे पुत्र पत्नी सावध झाल्या आणि सावध झाल्यानंतर ते त्या गजेंद्राच्या जवळ धावायला लागले. काय झालं म्हणून पाहतात तर त्यांच्या पायाला एका मगराने नखराने पकडलेला आहे आणि तो आपल्या त्या गजेंद्राला पाण्यामध्ये खेचतोय. गजेंद्र जीवाच्या आकांताने पाण्याच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, हे मात्र आत खेचायला लागतं. मगर अशी एक गोष्ट प्राणी आहे, तो पाण्यात त्याला 12 हत्ती सुद्धा हरवू शकत नाही, एवढी ताकद त्याच्या अंगामध्ये असते. आणि म्हणून तो त्याला ज्या वेळेला आत खेचतोय ना, त्यावेळेला ह्या सगळे पत्नी मुलं सगळेचे सगळे थोडं थोडं त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात, त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. पण त्याच्या वेदना काही थांबत नव्हत्या आणि त्याचा आवाज काही थांबत नाहीये. ज्या वेळेला अनेक दिवस हे अशाच पद्धतीची क्रिया चालू आहे, नक्र मगर आत खेचतोय, गजेंद्राला आपले आपतेष्ट बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. असा प्रयत्न करत असताना मात्र ज्या वेळेला 3-4 दिवसाचा कालावधी गेलात ना, त्यावेळेला मात्र त्यांचे एक एक पुत्र, एक एक कुटुंबातले सदस्य दूर 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 जायला लागलेत. एक एक दूर जायला लागलात, एक एक दूर जायला लागलात. हे बाकीचे दूर गेले यात नवल नाही. ज्या वेळेला घरातले सख्खे ज्या वेळेला दूर जायला लागलेत ना, तेव्हा मात्र गजेंद्राच्या मनाला धक्काच बसलात. आणि गजेंद्र त्यांना आवाज द्यायला लागला, अरे कुठं चाललात? त्यावेळेला ते सांगायला लागलेत, गजेंद्र महाराज, आम्ही तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही, आम्ही तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केलात, पण आता तुम्ही तशी काही बाहेर येत नाही आहात आणि तुमचं जिवंत राहणं निश्चित नाही आहे. आणि मग तुम्ही जर मरणारच असाल ना, तर आम्ही तुमच्यासाठी का मरायचं? आम्ही का मरायचं असं म्हटल्याबरोबर गजेंद्राला धक्का बसलात. का मरायचं म्हणतात? अरे एवढ्या दिवस जेवढे कष्ट केलेत, जेवढे सायास केलेत, जेवढे श्रम केलेत नाही मी माझ्या जीवाला, हे सगळेचे अख्खे श्रम फक्त तुमच्यासाठी केलेत. हा पुत्र शिकावा, याची ही व्यवस्था असावी, त्याची ती व्यवस्था असावी. अरे सगळ्यांची व्यवस्था लावता लावता माझं जीवन मी अर्ध खर्ची घातलं. आणि असं खर्ची घातलेलं जीवन आज मी स्वतः संकटात आलो. आज तुम्ही म्हणताय तुम्ही मरणार आहे आणि मी तुम्हाला मदत करणार नाही. तुम्हाला सांगू, ही अवस्था फक्त एका गजेंद्राचीच आहे असं नाही. ते दादा, आपल्याही जीवनामध्ये ही अवस्था आहे. लोकांचा स्वभाव आहे, लोक आपल्या जवळ असतात पण कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत. लोक आपल्या सोबत असतात, मागे पुढे असतात, पण कुठपर्यंत? लोकांची संगत आमच्या जीवनामध्ये आहेत, कुठपर्यंत? लाडू पेळे खावयास लोक जमती विशेष, परी साह्य संकटास न कोणी येतील. चांगल्या काळामध्ये कोणी सोबती असतात,
पण माणसाचा ज्या वेळेला वाईट काळ येत असतोच ना त्यावेळेला लक्षात येत असतं आपलं कोण आहे आणि परक कोण आहे, आपलं कोण आहे परक कोण आहे. आणि या जगताचा नियम आहेत गड्यात, या जगतामध्ये संकट माणसाच्या जीवनात आलेच पाहिजेत. का? कारण ते संकट माणसाला बेसावध असलेल्या व्यक्तीला सावध करतात आणि त्याला समज देतात की बाबा या जगतामध्ये जर संकट आलंत ना, एक म्हण तुमच्या आपल्या मराठीमध्ये आहेत, हात मोडलात का त्याच्याच गळ्यात पडत असतो. तसे संकट आलेत ना ते त्यालाच भोगावे लागत असतात. जीवनातलं सूत्र आहेत, या जगतात कोणी कोणाचं नाही आहेत बघा. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. सगे सोय रे, बहिणी कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे. मिला मागे सर्व राहिले, मिला मागे सर्व राहिले. दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. या जगतात खरं सांगतो कोणी कोणाचं नसते, अगदी स्वार्थाचे संबंध आहेत, स्वार्थाचे संबंध. जिव्हाळा फक्त दाखवण्यापुरता झालाय. आम्हाला वाटतं तो माझ्या खूप जवळचा आहे, तो माझ्या खूप जवळचा आहे. हे जवळचे ज्या वेळेला आम्ही संकटात पडतोत ना त्यावेळेला आम्हाला एकटं सोडून जात असतात, एकटं सोडून जातात. बऱ्याच लोकांना भ्रम आहेत, महाराज तुम्ही म्हणतायत हो, पण आमच्यासोबत अख्खं गाव आहेत, अख्खं गाव आहेत, अख्खे लोक माझ्या मागे आहेत. तुम्हाला सांगून तुमच्या मागे हे अख्खे लोक नाही आहेत, तुमच्या जवळ असलेल्या पैशाच्या मागे आहेत, पैशाच्या मागे आहेत. लोकांना आपल्याला भ्रम झालाय, आम्हाला वाटतं ते लोक आमच्या जवळ आहेत, आमच्या मागे पुढे राहतात, तुमच्या मागे पुढे राहत नाहीत. हे तुमच्या मागे पुढे फक्त तोचपर्यंत आहे जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये पैसा आहे. ज्या दिवशी आमच्या खिशातला पैसा संपेल ना त्या दिवशी आमच्या जवळचे लोक सुद्धा दूर चालले जातात बुवा.
धनवंत पुरुषाची स्त्री लवथव करी जैसी. उदाहरण आहेत, एक नाही अनेक उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहेत. जगतातली हीच सत्यता आहे. या जगतामध्ये सगळेचे सगळे लोक सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मिठा बोले. सगळे सुखाचे सोबती आहेत, सगळे पैशाचे सोबती आहेत. आमच्या खिशात जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत किंमत आहे. तुम्हाला सांगून बाहेरचे लोक किंमत तोपर्यंत देत नवल नाहीत राजा. आम्हाला घरातले लोक सुद्धा तोचपर्यंत किंमत देतात जोपर्यंत आमचं अन्न चालू आहे. तुम्हाला सांगून कमाई चालू आहेत वडिलांची. अख्खे लोक म्हणतात अन्न आले, अन्न आले, अन्न आले, अन्न आले. जोपर्यंत अन्नाची कमाई चालू आहे तोपर्यंत अन्न आलेत. अन्न जोपर्यंत घरात आणतायत ना, घरात अन्नाचं अन्न चालू आहे तोपर्यंत अन्नाची किंमत आहे. ज्या दिवशी अन्नाचं अन्न बंद होईल ना, त्या दिवशी अन्नाला मोहताज होईल. अन्नाला मोहताज होतो. आणि तो अन्न आम्हाला सांगतो, त्या म्हाताऱ्याला सांगतो, म्हातारीला सांगतो, अगं 12 वाजले जीव घाल. तीच म्हातारी जिने तिच्यासोबत संसार थाटलात ना, ती त्याला ताकीद करते, अरे अर्धा तास जर आणखी शिल्लक राहिले तर काय म्हणू तर नका आता. आम्ही म्हणून दाखवतो राजा, आमच्या जीवनातलं हेच आहेत, हेच सत्य आहेत. आम्ही आमचे म्हणायला लागलो, आमचं कोणीच नाही. या जगतामध्ये सगळे सुखाचे सोबती आहेत. सुख का सगळे सोबती आहेत. याच्यामध्ये माणसं दुःखामध्ये कोणीच आपल्यासोबत नसतात. ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला तेरा। अंत एक सा हुई सुख के संसार, दुख में ना को। कोणी सुखाचं सोबती दुःखाचं सोबती नसतं। दुःख ज्या वेळेला येतात ना, ते दुःख एकट्याला भोगावं लागतं, सहाय्य करत नसतं कोणी। सहाय्य
काय करत नसतं. सुखामध्ये कोणीही सोबतीला आहेत, दुःखामध्ये कोणी नाहीत. दुःखामध्ये कोणी नाहीत. दुःखाची सोडवणूक माणसाला स्वतः करावी लागते. पण मी थोडं वेगळं बोलेल का, कधीतरी माणसाला जीवनामध्ये दुःख सुद्धा पाहिजे, दुःख पाहिजेत. कारण त्या दुःखाची अनुभूती माणसाला येते. मग लक्षात येतं खरंच आम्ही अख्खं आयुष्य ज्याच्यासाठी जगवलं, अख्खं आयुष्य ज्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, तेच आम्हाला मतलबानं सोडून गेले. अशा वेळेला माणसाच्या जीवनामध्ये असं असलं पाहिजे, असं संगती असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून माणूस पुढं चालून सावधगिरीने जीवन जगत असतो. या जगतामध्ये माणसाचं कोणीच नाही आहे. प्रत्येक जण आपापल्या स्वार्थाने आहेत, प्रत्येक जण आपल्या स्वार्थाने आहे. आणि हे सगळं ज्या वेळेला प्राप्त होतात ना, त्यावेळेला मग माणसाच्या लक्षात येतं की हे जे काही सगळं आहेत ना, हे सगळंच सगळं गणगोत, हे सगळं आप्तेष्ट, हे नातेवाईक आज आमच्यापासून सगळे दूर जाणारे आहेत. आणि म्हणून आता गजेंद्राच्या लक्षात आलं की या जगतामध्ये आता माझं कोणीच नाही ना. मग कोणी जर नसेल ना, ज्याचं कोणीच नसतं त्याचे जागेश्वर भगवान असतात, त्याचे पूजाजी महाराज असतात. आणि म्हणून त्याच्या लक्षात आलं की आता हे तर माझं कोणीच नाही, पण मी असं ऐकून आहे की त्या भगवंताच्या दरबारामध्ये त्याच्याजवळ लहान अधिक मोठेपणाचा साना थोराचा भाव नसतो. आणि मग त्याच्याजवळ जर साना थोराचा भाव नसेल तर त्यांनी मनामध्ये एकच विचार केला, शेवटी आता मी त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. कारण जागेश्वराचा दरबार असा आहे बघा, त्या जागेश्वराच्या दरबारामध्ये लहान मोठेपणाचा भाव नसतो. त्या दरबारामध्ये कशी पद्धती आहेत तुम्हाला सांगू. तुझ्या पायरीशी कोणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई, धरण ह्यो पायी हरवली वाट दिशा अंधार लाधाई. ओ वाळून उधळतो जीव माय बापा, तरी नाही जीव थांबला. खेळ मांडला खेळ मांडला देवा, खेळ मांडला मांडला मांडला. सांडली गाडीत घाट साथ जा, तूच वाट दाखी बघा. खेळ मांडला दावी देवा पैल पार पाठीशी तुला उभा, जो तुझाच उंबरा खेळ मांडला. हो उसवल गण गोत सार, आधार कुणाचा नाही. भेगाडल्या भुई परिजिना, अंधार जीवाला जाई. बन दे सुजायला विरतीची ढाल दे, विनबिती पंचप्राण जीवाला आधार दे. तडपल रान देवा जळाल मार, तरी नाही जीव थांबला. खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला मांडला मांडला.
उसबल गणगोत सार. गणगोत ज्या वेळेला दूर जातात त्यावेळेला त्या गजेंद्राने विचार केला, आज आमचं कोणीच नाही, आज आमचं कोणीच नाही. शेवटी आता कोणी जर नसेल तर आता मी शार्प करतो, आता मी काहीतरी असेल, या जगताचा नियंता कोणीतरी असेल ना, कोणीतरी असेल, त्या भगवंताला मी शरण गेलो पाहिजे. म्हणून गजेंद्राने त्या ठिकाणी एक कमल पुष्प घेतलं आणि ते कमल पुष्प घेतल्यानंतर त्यांनी आकाशाच्या कडे पाहलत, विचारलत कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोणीतरी या जगताचा नियंता असला पाहिजे. वृक्षाचं पान जर हलतयत ना, याची सत्ता कोणाची तरी या ठिकाणी असली पाहिजे. आमचं कोणी नाही म्हणून काय झालं, भगवान परमात्मा आमचा नक्कीच असला पाहिजे. म्हणून त्यांनी कमल घेतलं, आकाशाच्या कडे बघितलं आणि त्या आकाशाच्या कडे बघितल्यानंतर त्यांनी फक्त एक विनंती केली, नमः आत्मप्रदीपाय साक्षिणी परमात्मने नमो गिरा विदुराय नमस्ते सामपी. त्याने विनंती केली आणि विनंती केल्याबरोबर कोणीतरी या ब्रह्मांडाचा नायक असेल असं म्हणून त्याने लगेच त्या ठिकाणी कमल आकाशाच्या दिशेने फिरकावलं आणि सांगितलं, जो या ब्रह्मांडाचा धनी असेल त्याला अंतःकरणापासून मी हाक देतो, आवाज देतोय, त्यांनी माझ्या संकटामध्ये धावून यावं. ती विनंती जशी केलीत ना, लगेच माझ्या भगवान परमात्म्याने ती आर्त भाव जिज्ञासा ऐकली. हाक ऐकता बरोबर माझा भगवान परमात्मा इतक्या वेगानं आलात, इतक्या वेगानं आलात की देवाच्या येण्याचा योग वेग इतका होतात. माता लक्ष्मी भगवान परमात्म्याला म्हणते, अरे देवा कुठं चाललात, कोणी बोलावलं. तर देवाच्या येण्याचा वेग इतका होतात. त्या भगवान परमात्म्याने हा कहे गजराज, ती कहे लक्ष्मी. हाती म्हणायला वेळ तरी किती लागतो हा. तेवढ्या वेळात माझा भगवान परमात्मा गजेंद्राच्या जवळ आलात आणि त्या गजेंद्राच्या जवळ आल्यानंतर लगेच गजेंद्राला आपल्या गरुडावर आरूढ करून नेणार. तेवढ्यात मगराने आवाज दिलात, ओ भगवान जरा रोकी येतो, जरा ठहरी येतो, जरा बोली येतो, माझ्यासोबत बोला तर खरं. कुठं चाललात, कुठं चाललात म्हणजे काय, भगवान म्हणतात माझ्या भक्ताने मला हाक दिली, त्याला या संकटातून सोडवण्यासाठी आणि त्याचा उद्धार करण्यासाठी मी आलोय, त्याला मला घेऊन जायचंय. ते म्हटलेत, मग काय एकट्याला नेता, मला कोण नेणार, मला कोण नेणार. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, तुला मी नेलं पाहिजे असं तू काय केलं हा. तू तर माझ्या भक्ताला त्रास दिलात ना, तुला मी नेऊ शकत नाही. तो म्हटले, तो देवा बरोबर पहा, थोडं बरोबर पहा. तुम्ही त्या गजेंद्राला घेसाल तेव्हा घेसाल, आधी मला तुम्ही नेलं पाहिजे. म्हटले, का नेलं पाहिजे, तू काय केलं तसं. त्यावेळेला तो नक्र, तो मगर बोलायला लागला, देवा गजेंद्र तुमचा भक्त आहे ना, गजेंद्र तुमचा भक्त आहे ना. मग तुमचा जर गजेंद्र भक्त असेल ना, तर महाराज भगवंता देवा त्या तुमचा गजेंद्र असलेल्या भक्ताचे पाय मी धरलेले आहेत, तुमच्या भक्ताचे पाय मी धरलेले आहेत. आणि मग मी भक्ताचे जर पाय धरलेले असतील ना, तर तुम्हाला माझा उद्धार करावाच लागेल, उद्धार करावाच लागेल. असं म्हटल्याबरोबर लगेच माझ्या भगवंताच्या लक्षात आलं की आता याला आम्ही नेलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याने आधी मगराला बसवलं, नकराला बसवलं, तर मग गजेंद्राला नेलं, दोघांचाही उद्धार करून दिला. मी जे नेहमी तुम्हाला सांगत असतो ना की आता तुम्ही बघितलं असेल, आम्ही पुंजाजी महाराजांचं नाव रोज घेतो. का घ्यावं लागतं ते माहिती आहे का, त्याच्या मागचं कारणच हे आहे. एखाद्या वेळेला आमच्याच्याने जागेश्वराचा जागर नाही झाला तरी चालेल, आमच्याच्याने जागेश्वर भगवंताचं संकीर्तन नाही झालं तरी चालेल, पण आम्ही आधी पुंजाजी महाराजांचं संकीर्तन केलं पाहिजे. का, कारण त्याच्या मागचं कारणच मुळात हे असते की आम्ही भक्ताचं भजन केलं का, त्या भक्ताच्या भजनामध्ये माझा भगवान परमात्मा आपोआप संतुष्ट होत असतो. भक्ताचं नाव घेतलं का आपोआप त्या ठिकाणी
भगवंताला आनंद होत असतो. आणि भक्ताचा अपमान करून जर आम्ही भगवंताचं दर्शन करत असलोत ना, मग ते त्यांना मान्य होत नाहीत. एखाद्या वेळेला तुम्ही रोज जागेश्वर भगवंताची पूजा करा, पण पुंजाजी महाराजांना जर नतमस्तक होत नसाल ना, मी भागवताची शपथ घेऊन सांगतो गड्या, तुमची पूजा मार्गीच लागत नाही, ते पावनच होणार नाही. का? कारण भक्ताचा अधीन माझा भगवान परमात्मा असतो. आणि तो भक्ताचा अधीन असल्यामुळे त्या भक्ताचं आम्ही गुणगान गावत आणि मग भगवान परमात्मा आमच्यावर संतुष्ट व्हावात, हीच आर्तता, हीच भावना आमच्या अंतःकरणामध्ये असणं पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्यांचं दर्शन घ्यावं, आम्ही त्यांचं पूजन करावं, म्हणजे आपोआप या ठिकाणी हा भगवान परमात्मा खुश होतो, हा भगवान परमात्मा खुश होतो. बघा, समजण्यासाठी तुम्हाला दृष्टांत सांगतो. काय झालं, एका हे काय असते, खेड्यापाड्याने ही प्रथा आणखी चालू आहे. अशी बायला माहीत आहे की आता आज सकाळी माय त्या घरातून घुळघुळ घुळघुळ आवाज येत होता, बहुतेक तिनं रवी लावली. हां, रवी म्हटल्यापेक्षा रई लावली. रई लावलं म्हणजे तिनं लोणी काढलं. आता शिल्लक काय आहे? ताक शिल्लक आहे. ताक शिल्लक असल्यामुळे सासूबाईनं सुनीला सांगितलं, अगं सुनबाई, शेजारणीच्या घरी म्हणणे रई लावली, तू काय कर, जा पातेलं घे, पातेलं काय म्हणतात त्याला, असं एका तांब्या घे आणि तांब्या घेऊन त्या ठिकाणी जा म्हटले, ते ताक घेऊन ये. आता ही सून नवी नवखी, तिने लगेच ते तांब्या घेतला आणि ती त्या ठिकाणी गेली त्या शेजारणीच्या घरी. आता शेजारणीच्या घरी जशी गेली, सकाळी सकाळी शेजारणी तिच्या कामात काही असेल आणि हे त्या शेजारणीचं लेकरू, आता तिला जवळजवळ नाही म्हटलं तरी 50व्या वर्षापर्यंत तिला ते पुत्र झालं, तिला ते मूल झालं. आणि अशा कालावधी जर तिला ते मूल झालेलं, तिचं प्रेम किती, आता ते तिचं प्रेम असो, तिचं काय असेल ते माहीत नाही, पण ते मूल रस्त्यावर खेळत होतो, अंगणात खेळत असताना ते इतकं, म्हणजे ते असं होतं की ते दिवसा 12 वाजता सुद्धा शेतात दिसणार नाही ते, पण ते तसं असताना त्या पोराची एक तर त्याचं अंग घाणीनं माखलेलं होतं. झालं, नागपूर मुंबईपर्यंत पोचून गेली होती, सगळे नागपुरातले पदार्थ बाहेर निघून जात होते. आता अशा अवस्थेमध्ये त्या सोनीने त्या लेकराला पाहिलं, खाली घाण, नाकात घाण, आणि त्याच्यात ते हातानं खेळून राहिलं. तर ते त्या सोनीनं पाहिलं आणि तिनं किडस केले, अरे रे 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 रे, हे किती घाणेरडं बाळ, अगं हे किती घाणेरडं बाळ. म्हटले, छी बापा, कशा पद्धतीचं हे बाळ राहून राहिलं. आईला तर काही म्हणजे त्या मुलाला ज्या वेळेला बोलायला लागलीत ना, आवाज आला, ती बाई घराच्या बाहेर आली. आणि घराच्या बाहेर आल्यानंतर तिने पाहिलं, हे त्या मुलाला शिवी घालत होते की किती घाणेरडं बाळ आहे, किती ती गंध राहतं, कसं घाणीनं माखलेलं आहे, हे ते बोलायला लागल्यानंतर तिच्या नाकावरचे, कपाळावरचे ओळखू येत होते. पण आता काय करणार, ती शेजारणी म्हणायला लागली, बाई हे कसं ग घाणेरडं बाळ, हे कसं ग घाणेरडं बाळ. हे म्हटले, असं थोडी घाणेरडं बाळ ठेवत असते कोणी, चल म्हटले, काही कामाची गोष्ट नाही, जाऊ दे म्हटले, मी कशी आली काय सांगा, पण जाऊ दे म्हटलेत, मला माझ्या सासूने पाठवलं होतं म्हणून तुझ्या घरी यावं लागलं. बाई असं करा, मला तुम्ही एक गळवाभर ताक द्या. ते दिन ताक दिन, ते म्हणा, हो ताक गिक काही नाही म्हणे, जाय म्हणे, ताक नाही माघरी. सून बिचारी रित्या हातानं परत आली. रित्या हातानं ज्या वेळेला परत आली, सासू म्हणते, का गं आणलं नाही काय ताक. ते म्हणे, मी गेली म्हणे, पण तिनं रई लावलीच नाही. सासू म्हणे, रई लावली नाही, अगं मग असं होऊच शकत नाही म्हणे, मला सकाळीच वास आलता म्हणे, आवाजही ऐकला म्हणे, तिने रई तर लावेलच आहे. का गं म्हणे, तो काही पराक्रम केला का म्हणे, काही केला, कारण तिला माहित होतो सासू सून कशी आहे आपली. तर ते म्हणे, काहीच नाही. मग काय नाही, काही तर झालं असेल म्हणे, काही झालं तर काही नाही, पण तिचं ते घाणेनं माखलेलं बाळ बाहेर होतं, मला त्याची किळस आली, मी त्याच्यावर थोडी रागवली. सासू म्हणे, बरोबर आहे, मग आण म्हणे तो तांब्या, आता तांब्या आण म्हटलं. सासू गेली ते ही पुन्हा तशीच ते बाई तिच्या घरात कामाला जायला होती. सासू आल्याबरोबर ते पाहिलं, ते पोर तिथंच खेळत होतं. नागपुरातले सगळे पदार्थ बाहेर आलेले होते, पण हे बाई तशी गेलीत ना, तिनं तांब्या बाजूला ठेवला, पदर कमरेत जसा खोलात, आधी तर ते बाळ कमरेत त्या घाणेतून उचललं, आपल्या हातानंच त्याचं नाक साफ केलं, दूर फेकून दिलं, तोंडावर पाणी मारलं, तोंडावरून पाणी मारून घरात गेली. घरात घेता बरोबर त्या पोराच्या मायची अशी कळायला लावली, तुला काही कळते का, तुला काही. आता इथं कथा आहे, हे शिव्या घालता येत नाहीत, हा लोकायले होत नाही, तुम्हाला झाली तर अरे रे रे, एवढं बोलायला लागली, ते एवढं बोलून सुद्धा ती म्हणे, तुम्ही मला बोलून राहिलेत म्हणे, पण काय, अगं म्हणजे सोन्यासारखं पोरगा आहे, राजबिंडा दिसतोय. तो असा होता की काय सांगावं दादा, एवढा पोर, तुला तुझी किंमत नाही ग.
तिनं एवढं बोलल्यानंतर सुद्धा ती म्हटली जाऊ द्यात, चुकलं माझं. कशासाठी आला होतात? कशासाठी काय माय आली होती तुझ्या घरी ताकाले, पण या पोराला दिसल्यानंतर माझा पारा तुझ्यावरच चढला. आता कशाची तुम्हाला ताकद गीक देतं? ते म्हणे नाही, थांबा, ताक लावली म्हणे मी सकाळीच रवी. मग दे ना म्हणे. देतो म्हणे, पण पहिले चांगला आव्या दुधाचा चहा घ्या, पहिले चहा प्या, आणि चहा पेल्यावर मग तुम्हाला मी ताक देते. तिनं तिच्या गळव्यात नाही दिलं, तिनं तिच्या घरच्या जगात ताक दिलं. का दिलं माहिती आहे का? कारण आधी सुनेला मिळालं नाही, पण सासूला मिळालं. त्याचं कारण आहे, सुनेने मुलाची अवहेलना केली, निंदा केली, म्हणून आई नाराज झाली. पण सासूने मुलाची स्तुती केली तर आईला शिव्या घातल्यात, म्हणून आई संतुष्ट झाली. या देवाचं तसंच आहे गड्या. हा देव म्हणते ते एखाद्या वेळेला मला शिव्या घाला, मज गांजिले ते साये परी मत भक्ता ते ना सायेत. मी माझा अपमान एखाद्या वेळेला सहन करेल, पण पुंजाजी महाराजांना जर कोणी म्हणत बोलत असेल, टोकत असेल, तर मग मी तो अपमान सहन करत नाही. तुम्ही त्यांना चांगलं म्हणा, तुम्ही त्यांची भक्ती करा, मी आपोआप तुमच्यावर संतुष्ट होतो. हे त्या ठिकाणी त्यांचं देणं आमच्याकडे दिलेलं आहे, आणि म्हणून आम्हाला त्या संतांचं, त्या भगवंताचं संकीर्तन करायचं आहे. आता आज एकादशीचा पर्व काळ आहे म्हटल्यानंतर एकादशीचा पर्व काळाचा सुद्धा तो काळ आम्हाला भोगावा लागतो, अनुभव घ्यावा लागतो. पण तो अनुभव घेण्याच्या आधी आपल्याला एक सुंदर असा विषय तुमच्या पुढ्यात मांडायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला संकीर्तन करायचं आहे. काय झालं? ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनामध्ये अनेक प्रकारचे रत्न त्या ठिकाणी बाहेर निघालेत. पण ते रत्न ज्या वेळेला बाहेर निघतात ना, त्या रत्नामध्ये सुद्धा बघा, समुद्र मंथनाचं सुद्धा एक आम्हाला आदर्श कथा शिकवते. समुद्र मंथन हे खऱ्या अर्थाने देवाने आणि राक्षसांनी समन्वय साधून आम्हाला प्रत्येक वेळी मरावं लागते, आणि ते मेल्यापेक्षा आम्ही युद्ध करू. युद्धामध्ये जर आम्ही अमृत प्राशन केलं तर आम्हाला कायमस्वरूपी अमरत्व प्राप्त होईल, असं म्हणून त्या ठिकाणी ते समुद्र मंथन करायला लागले. आता ते समुद्र मंथन ज्या वेळेला करतायत, ते समुद्र मंथन करण्याच्या वेळेला मंदरांचलाची त्या ठिकाणी रवी करतायत. वासुकी नावाचा जो साप आहे, त्या सापाला त्या ठिकाणी त्यांनी दोऱ्याचा वापर करून रस्सीचा वापर केल्यासारखं त्या ठिकाणी केलं, आणि सगळे एका बाजूला राक्षस आणि एका बाजूला देवता आलेत, आणि ते घुसळण करायला लागलेत. तुम्हाला सांगू, ज्या वेळेला हे देवता राक्षस घुसळण करत होतेत ना, त्यावेळेला समुद्र मंथन करण्यासाठी ते घुसळण करतायत. त्या समुद्र मंथनातून अमृताची प्राप्ती व्हावीत म्हणून घुसळण करतायत. पण अमृताच्या प्राप्ती करण्यासाठी सुद्धा त्यांना आधी ज्या वेळेला घुसळण केली, तर सगळ्यात आधी काय मिळालं? सगळ्यात आधी काय आलं? समुद्र मंथन ज्या वेळेला झालं ना, ते समुद्र मंथन झाल्यानंतर त्या समुद्र मंथनातून पहिलं जर काही रत्न प्राप्त झाले असेल, ते रत्न म्हणजे हलाहल नावाचं विष. का निघालं विष? हे समुद्र मंथनाची कथा आम्हाला शिकवते. लेका, तुम्ही कोणतंही चांगलं कार्य करण्यासाठी निघा, कोणतंही सत्कर्म करण्यासाठी तुम्ही पुढे निघा. ज्या वेळेला तुम्ही चांगलं कार्य करण्यासाठी पुढे निघाल ना, आधी तुम्हाला हलाहल नावाच्या विषाला सामोरं जावं लागेल. कोणतंही जीवन असो, त्या जीवनामध्ये माणूस ज्या वेळेला पुढाकारी होत असतो ना, त्यावेळेला त्या मार्गस्थ झाल्यानंतर, त्या मार्गाने तो आचरण करायला लागल्यानंतर त्या व्यक्तीला आधी त्रास होत असतो. आणि सांगू, त्रास झाला सुद्धा पाहिजे. का? कारण संकट येणं हे जिवंतपणाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. किंवा त्याही पलीकडे मी बोलेल, संकट त्याच व्यक्तीवर येतात ज्या व्यक्तीच्या खऱ्या अर्थाने जीवनामध्ये संकट पेलण्याची ताकद असते. जो संकट पेलू शकतो अशाच व्यक्तीला माझा भगवान परमात्मा संकट देत असतो. आणि तिसरी गोष्ट, संकट त्याच्यावर येत असतात जो अंतःकरणापासून इमानदारीने जगत असतो. जगत असतो ना, अशा व्यक्तीचा घात करण्याचा प्रयत्न समाजामध्ये, जनमानसामध्ये होत असतो. पण अशा लोकांनी कधीच थकून जायचं नाही, भिण्यास व्हायचं नाही. का? हे त्रास देणारे किती जरी त्रास देऊ द्यात, एक दिवस ते आपल्यासोबत येऊन बसल्याशिवाय राहत नसतात. हा धर्मशास्त्राचा नियम आहे. म्हणून आधी हलाहल अमृताची प्राप्ती करायची आहे ना, आधी हलाहल नावाचं विष निघतं, आणि मगच खऱ्या अर्थाने देवता अमृताची प्राप्ती करतात. पण ते अमृताची प्राप्ती करत असताना सुद्धा त्या देवतांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी माता मोहिनीच्या रूपाने भगवान परमात्म्याला येऊन दोन्ही देवतांना, राक्षसांना
अमृत प्राप्त करून द्यावं लागलं. आणि ते अमृत प्राप्त करून देत असताना परिस्थिती अशी झाली, त्यातील राक्षसांना एक विचार पडला की ज्या अर्थी हे काहीतरी कपट करून राहिले, त्या अर्थी म्हणजे हे वेगवेगळ्या रूपाने आम्हाला पाजून राहिले, बहुतेक काहीतरी कपट असेल. म्हणून एक सोरभानू नावाचा दैत्य त्याने देवाचं रूप धारण केलं आणि तो देवतांच्या पंक्तीमध्ये ज्या वेळेला जाऊन बसलात ना, त्यावेळेला त्या स्वरभानूने अमृत थोडं प्राशन केलं. पण अमृत प्राशन करता बरोबर त्या ठिकाणी चंद्राने आणि सूर्याने भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा हा स्वरभानू नावाचा राक्षस आहे, त्याला मारलं पाहिजे. म्हणून मोहिनी भगवान आपल्या मूळ रूपाला आली आणि सुदर्शन चक्राने त्याचे क्षीराचे म्हणजे धळा वेगळं शीर करून टाकलं. पण हे शीर धळा वेगळं ज्या वेळेला केलं ना, त्याने अमृत प्राशन केलेलं असल्यामुळे त्याला मृत्यू न येता तो राहू आणि केतू या रूपाने अविरत पद्धतीने त्या ठिकाणी तो उदयास आला आणि कायमस्वरूपी तो ग्रह रूपाने त्या ठिकाणी स्थिरावल्या गेला. असा ग्रह रूपाने राहिलेला तो सोरभानू. पुढे परिस्थिती अशी झाली, ज्या वेळेला या देवतांनी कपट केलं ना, तर कपट केल्यामुळे देवतांना अमृत मिळालं. असुरांमध्ये देवतांमध्ये भयंकर असं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यामुळे आता काय करावं म्हणून आता इकडे राजा प्रल्हादजीच्याच कुळातील राजा बली, या बलीला शुक्राचार्यजी सांगतात, राजा आपल्याला तप करायचं आहे आणि त्या तप जर आपण केलं तर त्या तपाची पूर्तता आपल्या जीवनामध्ये तू 100 अश्वमेध यज्ञ केले तर तू इंद्र पदाला प्राप्त होशील. असं ज्या वेळेला सांगितलं ना, शुक्राचार्य गुरुची आज्ञा म्हणून राजा बली हा त्या ठिकाणी आता यज्ञ करण्याच्या अनुषंगाने यज्ञ कुटियेमध्ये जायला लागतो. राजकारणी लोक या विषयाचा फायदा घेतात. मला कुठल्या पक्षाचा मी कोणाचा द्वेषही करत नाही आणि मी कोणाचा सन्मानही करत नाहीत. पण बऱ्याच वेळा आम्हाला शिकवताना जातीभेद निर्माण झाला पाहिजेत, लोकांमध्ये कलह निर्माण झाला पाहिजे, द्वेषभाव निर्माण झाला पाहिजेत. म्हणून म्हणतात, अरे 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 त्या वामनाने बलीला आपल्या शेतकऱ्याच्या राजाला पाताळात नेऊन टाकलं, बामनं तर आपला पहिल्यापासूनच खार करतात. अशा पद्धतीने आपल्याला ते दाखवलं गेलं. पण आईवडिलांनो, एखाद्या विषयाची पुष्टी करणं आमचं कर्तव्य आहे, लक्षात घ्या. भगवान वामन हे ब्राह्मण रूपाचे आहेत, हे सत्य आहेत. त्यांनी बलीला पाताळात घातलं हेही सत्य आहे. पण फक्त आपल्यासोबत एक खोटं मांडलं जातं, ते खोटं आहे. आम्ही आमच्या बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला पायाखाली दाबण्याचं काम केलं, शेतकऱ्याच्या राजाला पायाखाली दाबण्याचं काम केलं. हे आम्हाला शिकवलं गेलं, हे आतापर्यंत शिकवलं गेलं. पण तुम्हाला सांगू, भगवान वामनांनी ज्या बलीराजाला पाताळात नेऊन टाकलत ना, तो बलीराजा आपला राजा नाहीच. शेतकऱ्याचा राजा त्या बलीला म्हटलंच गेलं नाही. शेतकऱ्याच्या राजाचं नाव बळीराजा आहे, बलीराजा नाही. राजा बली हा दैत्येंद्र होता आणि राजा बळी हा कृष्णाचा मोठा भाऊ होता. तुम्ही कृष्णाचे मोठे भाऊचं चित्र पाहिलं असेल, टीव्ही पाहिली असेल, टीव्ही सिरियल मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, राजा बळीजोड म्हणजे बळीराजाजोड, दाऊ भैयाजोड नागर त्यांचं शस्त्र होतं. नागर त्यांचं शस्त्र आहे, तुम्ही पाहिलं असेल टीव्हीला. ते नागराचं शस्त्र ज्याच्या हाती आहेत ते राजा बळी शेतकऱ्याचे मित्र आहेत. म्हणजे आमचं आराध्य ते आहेत. हे तर मुळात फक्त जातीमध्ये भेद निर्माण करून द्वेष भाव निर्माण करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे. याच्यात आपल्याला फसायचं नाही आहे. राजा बलीला पाठवणं अत्यंत महत्त्वाचं होतं. तुम्ही म्हणसाल का त्याला त्या ठिकाणी नरकात पाठवलं, क्षमा मागेल, पाताळात पाठवलं? त्याच्या मागचं सुद्धा कारण आहे. कारण राजा बली जर इंद्र झाला असता तर तो राजा बली सुखाचे चांगले कामं केलेच नसते. कारण आतापर्यंत जेवढे राक्षस होऊन गेलेत ना, त्यांनी फक्त आणि फक्त सृष्टीला त्रास देण्याचं काम केलं. आणि असे त्रास देणारे लोक कधी चांगलं कृत्य करताना जरी दिसत असलेत ना, तरी त्यांच्या कृत्याच्या मागे घात समाजाचा मांडलेला असतो. आणि असे घातकी लोक आम्हाला नको असतात. म्हणून राजा बलीला माझ्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी पाताळामध्ये नेऊन टाकलं. आणि अशा पाताळामध्ये नेल्यानंतर कधी कधी तर आनंद वाटतो,
बलिराजाची आई सुद्धा स्वतःला स्वाभिमान समजायला व्यक्त करायला लागली की आनंद वाटलात मी पती विरोचनासोबत गेले नाहीत का, कारण असा पुत्र माझ्या घरी जन्माला आलात की प्रभूने सुद्धा त्या पुत्राच्या पुढे हात पसरलेत, देवाने हात पसरलेत। आमच्या जीवनामध्ये आम्ही बाकी काही नाही केलं तरी चालेल, सुपुत्र जन्माला घालावात आणि तो पुत्र जन्माला घातल्यानंतर त्याची लायकी कुवत इतकी करून ठेवावी की जनमानसाने भगवंताने सुद्धा त्याच्या पुढे झुकावत, त्याला मागण्याची आस करावी। अशा भगवान परमात्म्याच्या पुढे, असा भगवान परमात्मा माझ्या पुत्राच्या पुढे हात पसरतो, त्याचा स्वाभिमान त्या ठिकाणी तिने व्यक्त केलात। आणि त्याच्यानंतर भागवतामध्ये 9व्या स्कंदाची सुरुवात होते आणि या 9व्या स्कंदामध्ये प्रभू रामचंद्रजीचं सुंदर असं वर्णन आलेलं आहे। त्या रामप्रभूच्या वर्णनाच्या संबंधामध्ये असं सांगितलं जातं, माझे रामप्रभू यांचा 9व्या स्कंदामध्ये तसाच जर विचार केलात ना तर त्या विचारामध्ये रामप्रभूची फार मोठी कथा आली नाही, फक्त 2 अध्यायामध्येच कथा आलेली आहेत, पण रामप्रभूचं चरित्र कथा त्या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहेत। आणि म्हणून आता आम्ही रामप्रभूची सुद्धा गुणगान श्रवण करणं आमचं आद्य कर्तव्य आहे। म्हणून त्या रामप्रभूचं आता चरित्र आम्ही श्रवण करूयात। आता त्या रामप्रभूच्या महिमेची कथेची सुरुवात या ठिकाणी होते। शुरू हो रही है राम कहानी। रामकथेची सुरुवात होते। आता या रामकथेची सुरुवात होत असताना खऱ्या अर्थाने सूर्यवंशाची ही कथा आहे।
राजाला परीक्षिती राजाला शुकाचार्य शुक मुनी सांगत असताना सांगतात, राजा खटवांग नावाचा एक राजा झाला, ज्याने देवतांना सुद्धा विजय मिळवून दिलेला होता. आणि देवतांना विजय मिळवून दिलेला तो राजा, त्याच्या कुळाचा जर विचार केला तर त्या राजाच्या जीवनामध्ये 1 तास उरला होता फक्त. याचं प्रमाण सुद्धा आहे. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कशी प्राप्त झालीत. 1 तासामध्ये त्याने स्वतःचा उद्धार करून घेतला होता. असा जो राजा आहे त्याच खटवांग राजाचा पुत्र दीर्घबाहू आहे. आणि त्या दीर्घबाहू राजाचा पुत्र रघु, त्या रघुचा पुत्र अज राजा आहेत. अज राजाचा पुत्र राजा दशरथ आहेत. आणि राजा दशरथ ज्या वेळेला आहेत ना, पण राजा दशरथाच्या जीवनामध्ये मात्र दुःख आहेत. कशाचं? राजाच्याकडे सगळं वैभव आहे, सगळं काही प्राप्त आहेत राजाला, पण त्या राजाला सगळं काही प्राप्त असताना त्या ठिकाणी त्या राजाला पुत्र प्राप्तीच नाहीत. आणि जगतामध्ये अशी परिस्थिती आहे बघा, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्र नसल्यामुळे मनामध्ये राजा दुःख शोकमग्न आहेत. आणि एक दिवस मात्र राजा वशिष्ठजीच्या जवळ जातो. आणि वशिष्ठजीच्या जवळ गेल्यानंतर वशिष्ठजीला पुढ्यात विनंती करतो. त्यावेळेला वशिष्ठजीसुद्धा त्याच्या मनाचं मनोरथ जाणतात. आणि त्याचं मनोरथ जाणल्यानंतर राजाला सांगतात, राजा जा म्हटले, काहीच नाही, पुत्र कामिष्ठी नावाचा तू यज्ञ कर. आता पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ कर असं ज्या वेळेला म्हटल्या जातात ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने ते पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ करतात. आणि तो पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ करून त्या पुत्र कामिष्ठी नावाच्या यज्ञामध्ये यज्ञ नारायण संतोष पावलात. तो यज्ञ नारायण त्या ठिकाणी यज्ञामध्ये प्रकट झाला. आणि प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या दशरथाच्या समोर प्रकट झाल्यानंतर दशरथाला आवाज देत आहे, दशरथा घे पायसदा दशरथाला सांगितलं, राजा चाल म्हटले, हे पायस दान घे. आणि पायस दान घेतल्यानंतर राजाला सांगितलं, विलंब करू नकोस, उशीर करू नकोस. उशीर करू नको म्हटल्यानंतर राजासुद्धा त्या ठिकाणी पटकन आपल्या 3ही पत्नीला बोलावतो. शेष वेगवेगळे भाग करतो. आणि पहिला भाग कौशल्याच्या हाती देतो, दुसरा सुमित्रेच्या हाती देतो. आणि काय झालं, त्याचा राग मात्र कैकईला येतो. आणि कैकईला राग आल्यामुळे ती प्रसाद लवकर सेवन करत नाही. आणि सेवन न केल्यामुळे खऱ्या अर्थाने तिच्या हातचा जो पिंड आहे, तो जो प्रसाद आहे, ती घार घेते आणि पडून जाते, नाही का. ती घार झडपल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी ती घार घेऊन गेली. आणि त्या घारीने जो प्रसाद आहे तो अंजनीच्या पदरात टाकला. अंजनीने तो प्रसाद सेवन केला. त्या प्रसादापासून हनुमंतराय जन्माला आलेत. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटीत, असे हनुमंतराय जन्माला आलेत. आणि इकडे मात्र आता हिच्या हातचा प्रसाद दिलाय, गायब झालात, काय करावं. म्हणून सुमित्रेने आणि कौशल्या मातेने हे दोघींनी आपल्या प्रसादातली अर्धा प्रसाद त्या ठिकाणी तिच्या हाती दिला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भरत शत्रुघ्न कैकईसूत. आता तुलसी रामायणामध्ये दशपुत्राच्या संबंधामध्ये वेगळं सांगितलेलं आहे. पण आता मला तिकडं काही शिरायचं नाहीत. मी संत मालिकेतला विचार करत असल्यामुळे आणि ही रामकथा नसल्यामुळे मी सहजच तुकोबारायच्या प्रमाणाचा आधार मानेल. आणि म्हणून हे पुत्र जन्माला आलेत. पण पुत्र ज्या वेळेला जन्माला आलेत ना, तर ते लहानाचे मोठे ज्या वेळेला होत आहेत,
थोडंसं लहानाचे मोठे झाल्यानंतर त्यांना वशिष्ठजीच्याकडे शिक्षणासाठी पाठवल्या गेलं आणि शिक्षणासाठी पाठवल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे पारंगत रामप्रभू, भरतजी, शत्रुघ्नजी आणि खऱ्या अर्थाने लक्ष्मणजी हे मोठे झालेत. आणि मोठे झाल्यानंतर आता परिणाम असा झाला की एक दिवस विश्वामित्रजी आलेत आणि विश्वामित्रजी आल्यानंतर विश्वामित्रजी दशरथ राजाला विनंती करायला लागले की राजा, तुझा पुत्र मला पाहिजेत. आता तुझा पुत्र मला पाहिजेत म्हटल्यानंतर आधी तर दशरथजी नकार देतात, पण नकार दिल्यानंतर आता मात्र भगवान परमात्म्याला धर्म कार्यासाठीच जन्म आहेत असं म्हटल्यानंतर रामप्रभूला ते सोबत घेऊन गेलेत. पण रामप्रभूला ज्या वेळेला सोबत नेलत ना, रामप्रभू रस्त्याने जाता जाताच त्यांना आधी तर अस्थी दिसल्यात, हड्ड्या दिसल्यात. मी त्या दिवशी बोललो, हड्ड्या दिसल्यानंतर त्या हड्ड्या कुठं दिसल्यात? रामटेक, जे रामटेक नावाचं ठिकाण आहे ना, त्या रामटेक ठिकाणी ज्या वेळेला रामप्रभू विश्वामित्रजी सोबत गेले तिथं अस्थी दिसल्यात, हड्ड्या दिसल्यात. विचारलं महाराज हे कशाचे आहेत? सांगितले हे सगळ्या साधूच्या हड्ड्या आहेत, साधूचे आहेत. त्यावेळेला रामप्रभूला एवढा राग आला, क्रोध आला आणि त्याच वेळेला त्यांनी शपथ घेतली. टेक म्हणजे शपथ. त्यांनी ती शपथच घेतली की हा एवढा मोठा ढीग या ठिकाणी या राक्षसांनी लावला, या राक्षसांचा आणि या राक्षस कुळाचा मी नाश केल्याशिवाय राहणार नाही, हे रामप्रभूने शपथ घेतली. आणि मग तिथं त्या ठिकाणी सुबाहू, त्राटिकासारख्या राक्षसांना मारून टाकलं. मारीचाला सुद्धा बगर टोकाच्या बाणाने मारून टाकलं आणि मारून त्या ठिकाणी माझे भगवान परमात्मा आता विश्वामित्रजीचा यज्ञ पूर्ण केला. आणि यज्ञ पूर्ण केल्यानंतर आता पुन्हा घरी जाण्याचा विषय काढत नाहीत, पुन्हा घरी जाण्याचा विषय काढत नाहीत. शेवटी लक्ष्मणजी म्हणतात दादा चालणार आहे आता घरी, झालं ना? ते म्हटले झालं सगळं बरोबर आहे, 12 जरी वाजून गेले असले तरी आज 1 वाजेपर्यंत आहे, तुला माहीत नाही काय? त्यावेळेला मग लखनजी म्हटलेत अरे हा चुकलं, म्हटले थांबू द्या, गुरुची जोपर्यंत आज्ञा मिळत नाही तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत. आणि म्हणून न जाऊ शकल्यामुळे आता विश्वामित्रजी घरी जाण्यासाठी सांगत नाहीत. रामप्रभूला म्हणतात रामजी चलो हम धनुर्यज्ञ देख कर आएंगे. आता काम झाल्यानंतर आम्ही निघून जाऊ का असं न म्हणता गुरुनं सांगितलंत ना, गुरुजीने सांगितलंत ना धनुर्यज्ञ पाहायला जायचं आहे, मग तिथं गेलं पाहिजेत कुठलंही कारण न करता. आणि म्हणून आता रस्त्याने ज्या वेळेला लागलेत ना, त्यावेळेला माझ्या रामप्रभूंनी एका ओसाड आश्रमाला पाहिलं. आणि त्या ओसाड आश्रमाला पाहिल्यानंतर रामप्रभू विश्वामित्रजीला म्हणतात विश्वामित्रजी, गुरुजी हा ओसाड असलेला आश्रम कशाच आहे? एवढं या ठिकाणी एवढं सगळं असं भंगलेल्यासारखी वृत्ती इथं का वाटते? आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरुजी, ही जी मधोमध शिळा आहे ही शिळा नेमकी अशी का पडलेली आहेत? विश्वामित्रजी म्हटलेत रामजी, राम या वाटेने दररोज हजारो लोक येणं जाणं करतात, पण एकाची ही नजर या शिळेवर कधी गेली नाहीत रे, तुझी नजर कशी काय गेली? रामप्रभू मनात म्हणतात गुरुजी ज्याच्यावर कोणाचीच नजर असते त्याच्यावरच तर माझी असते, त्याच्यावरच तर लक्ष मी देतोत ना. त्यावेळेला गुरुजीने सांगितल्याबरोबर आता रामप्रभू मात्र तिचा उद्धार करावा म्हणून माझे रामप्रभू जातात, पाय ठेवत नाहीत, फक्त त्याच्यावर असं पाय वर नेतात आणि त्या पायाचं रजकण खाली पडतात. शिवत शीला भई नारी सुहाई पाहत ते न काठ कही नाही. बाजा भगवान परमात्म्याने जसा स्पर्श केला लगेच त्या ठिकाणी त्या दगडाची नाव झाली. माता अहिल्याचा उद्धार झाला आणि अहिल्याचा उद्धार झाल्यानंतर रामप्रभू आता धनुष्य यज्ञाकडे गेलेत. आता त्या धनुष्य यज्ञाकडे ज्या वेळेला गेलेत ना, तिथला सुद्धा सुंदर असा गोड प्रसंग आहेत. बघा काय झालं, माझे रामप्रभू आणि लखनजी मिथिला नगरीमध्ये पोचलेत आणि त्यांचा मोह आवरला आणि त्यांनी विचार केला आता मी ही नगरी पाहायला गेलं पाहिजेत. मग ती नगरी पाहण्यासाठी ज्या वेळेला गेलेत ना, त्यावेळेला आता सीता मातेचं तिथं स्वयंवर ठरलेलं होतं. ते स्वयंवराची अट अशी होती, जो कोणी या ठिकाणी या शिवधनुष्याला मोडेल त्या ठिकाणी खंडित करेल अशाला सीता वरमाला परिधान करेल. पण एकही कोण करेल याची शाश्वती मनामध्ये नसताना राजाने पण ठेवलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये मिथिला नगरीमध्ये रामजी आणि लखनजी ज्या वेळेला फिरायला लागलेत ना, काही दासदासींनी पाहिलं आणि दासदासींनी पाहिल्यानंतर लगेच त्यांनी रामप्रभूचं ते रूप पाहिलं आणि रूप पाहताबरोबर म्हटलेत माय किती गोड दिसतं ग, हा किती राजकुमार दिसतो, सुंदर दिसतोय का ग. त्यातली एक दुसरी म्हटलेत का ग, हा राजकुमार जर आपल्या सीतेला दिला तर आपल्या जानकीला दिलात का, या दोघांचा जर विवाह झाला तर किती सुंदर जोड दिसेल ग. तिसरी म्हटले जोड दिसते म्हणजे काय, भगवान परमात्म्याने त्याच्यासाठीच त्याला बनवलंय. चौथी म्हणायला लागलीत का ग, त्याला बनवलंय पण त्याला
त्याला धनुष्य उचलता येईल का? चौथी म्हणे तो धनुष्य उचलू शकतो, चिंता करू नको. अशा आपापल्या पद्धतीने 9 जणी वेगवेगळ्या बोलायला लागल्या. त्या म्हटल्या का ग नीरा, काय आपणच बोलता काय? चाल ना म्हटलेत आपण जानकीला त्या ठिकाणी सांगूयात. लगेच त्या सगळ्याच्या सगळ्या सखी जानकी मैयाला सांगायला आले आणि जानकीला सांगायला आल्यानंतर तिला सांगायला लागलेत, अगं जानकी तुला काय सांगूत, आज आम्ही बागेमध्ये गेलो होतो आणि त्या बागेमध्ये गेल्यानंतर आम्हाला सुंदर 2 राजकुमार दिसलेत. एकाचा श्यामवर्ण आहे, एकाचा गौरवर्ण आहे. पण तुला सांगू त्या श्यामवर्णाच्या राजाला, त्या राजकुमाराला आम्ही पाहलत ग आणि मनोमन सांगतो आम्ही तुझ्यासाठीच त्याला तुझा पती वरलात. इतका सुंदर आहे त्याचं वर्णन, एक एक गवळण, एक एक दासी, एक एक सखी ते वेगवेगळं वर्णन करून ज्या वेळेला सांगायला लागलेत ना, माता जानकी तशाच रामबा प्रभूच्या प्रेमामध्ये मोहित झाल्यात. त्या विचार करायला लागलेत की ज्याचं वर्णन ऐकल्यानंतर त्याच्या संबंधी माझ्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम जागृत होत आहे, तो खरंच दिसायला किती सुंदर असेल. एवढा विचार चालू होता तेवढ्यात एक सखी धावत आली. अगं जे जानकी, हे जानकी, आम्ही ज्या राजाच्या संबंधामध्ये, राजकुमाराच्या संबंधामध्ये तुला सांगत होतो ना, तो राजकुमार बघ म्हटले तिकडून येऊन राहिला, तो तिकडून येत आहेत असं ज्या वेळेला म्हटलं ना, लगेच माता जानकीन बाकीच्या सख्या वरच्या मजल्यात, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा घरं होते तसे, ते वरच्या मजल्यात गेल्या. वरच्या मजल्यातून खाली असलेल्या रामप्रभूला आणि लखनजीला पाहायला लागले. आता हे वर आहेत आणि रामप्रभू लखनजी खालून चालले. त्यांनी वरून तर बघितलं पण मुख कमल काही रामप्रभूचं जानकी मातेला दिसलं नाहीत आणि माता जानकीला रूप न दिसल्यामुळे आता चिंता पडलीत. मुख तर पाहायचंय, कसं पाहायचं? लगेच दुसऱ्या दासीने काय केलं, माता जानकीच्या डोक्याला लावलेला जो गजरा होता तो गजरा ओढला, जानकीच्या हाती दिलात आणि जानकीला सांगितलं फेक खाली, फेक खाली. असं ज्या वेळेला म्हटलं, लगेच माता जानकीने तो गजरा घेतला आणि खाली फेकला. जसा खाली फेकला तो रामप्रभूच्या केसावर पडलात आणि रामप्रभूच्या जसा केसावर पडलात ना, लगेच माझ्या रामप्रभूने वर बघितलं. रामप्रभूने जसं वर बघितलं ना, लगेच माता जानकीने त्या रामप्रभूला आपल्या मनामध्ये बसवलं आणि माता भवानीला एकच विनंती केलीत, आई माझ्या जन्मामध्ये मी जर सत्कर्म केला असेल ना तर हाच पती मला प्राप्त झाला पाहिजे. म्हणून देशाचे वेगवेगळे भूपती नाना त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या धनुष्याला मोडण्याचा प्रयत्न केला. ते मोडणं तो सोडून द्यात राजा, त्यांच्या ज्याने उचलल्या सुद्धा जात नव्हतात. अशा अवस्थेमध्ये आता रामप्रभू सर्व निवांत बसलेले आहेत. शेवटी जनक राजा रागावला. जनक राजा म्हटलात, एवढ्या मोठ्या सभेमध्ये एकही असा शूर नाही जो या धनुष्याला त्या ठिकाणी उचलू शकेल, खंडित करू शकेल. आता हे ज्या वेळेला बोलायला लागलेत ना, त्यावेळेला लखनजीला भला राग आला. लखनजी उठून उभे राहिले, म्हटले ओ जनकजी आवाज खाली करा. असं ज्या वेळेला, आता लखन मुळातच गरम स्वभावाचे, शेवटी देवानं मागून त्याचं शर्ट ओढलं. लखन चुप बस, होणारा सासरा आहे तुला माहित नाही, खाली बस, खाली बस म्हटलं. लखनजीला खाली बसवलं. शेवटी विश्वामित्रजीने शुभ मुहूर्त पाहिलात आणि शुभ मुहूर्त पाहून रामजीला आज्ञा दिली. जशी आज्ञा दिलीत लगेच रामप्रभू त्या ठिकाणी धनुष्य उचलायला गेले. धनुष्य उचलायला गेल्यानंतर माता जानकीने पाहिलं तर रामप्रभू गेले. रामप्रभूला सुद्धा त्या ठिकाणी पाहिल्यानंतर जानकी धरणी मातेला विनंती करायला लागलेत, आई तुझी पुत्री आहे आणि तुझी पुत्री जर मी असेल तर माझी विनंती आहे, या धनुष्याला थोडं सैल कर. वरुण देवतेला विनंती केली की जा बाबा थोडंसरी काय कर आणि या धनुष्याला वर रामप्रभूच्याने उचलल्या जाईल असं काहीतरी सहाय्य केलं पाहिजे. सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या वेळेला मनातून निर्माण झाल्या, प्रकट झाल्या, रामप्रभू त्या ठिकाणी गेले आणि एखादं कमलपुष्प जसं माणसाने हाती सहज अलगद पद्धतीने उचलावं असंच त्या शिवधनुष्याला सहज उचललं आणि सहज उचलता बरोबर त्या शिवधनुष्याला खंडित केलं. जसं खंडित केलं ना, सगळ्यांनी नानाविध प्रकारच्या पुष्पाची वृष्टी केली आणि त्याच वेळेला माता जानकीचं, माता सीतेचं रामप्रभूच्या सोबत स्वयंवर झालं. आकाशाशी जडले मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. वेदामानी सहज उचलले धनुशंकराचे,
स्वयंवर झालं. त्यानंतर सगळ्यांना बोलावलं, त्या चौघांची लग्न करून दिलेत. कुशध्वजाच्या 2 पुत्री मांडवी आणि श्रुतकीर्ती, उर्मिला आणि माता जानकी ह्या मिथिला नरेश जनकाच्या कन्या, अशा कुशध्वजाची आणि मिथिला नरेश जनकाच्या दोन्हीही 4 पुत्री त्या 4ही भावंडांना दिलीत. त्यांचा विवाह झाला. दुसऱ्या दिवशी रामप्रभूचा राजतिलक होणार. पण माता कैकेयीची मंथरेने बुद्धी फिरवलीत आणि मंथरेने बुद्धी फिरवल्यानंतर जे रामप्रभू दुसऱ्या दिवशी राजगादीवर बसणार होतेत ना, ते रामप्रभूंना दुसऱ्या दिवशी वल्कल परिधान करून वनामध्ये जावं लागलं. वनामध्ये जात असताना रामप्रभूच्या संगतीमध्ये माता जानकी आणि लक्ष्मणजी जातात. ते लक्ष्मणजी आणि जानकी जात असताना मध्ये निषाद राजाची भेट होते. निषाद राजाची भेट झाल्यानंतर राजा केवटाची भेट होते आणि त्या केवटाच्या भेटीनंतर माझे रामप्रभू ज्या वेळेला खऱ्या अर्थाने पंचवटीकडे जातात, त्या पंचवटीकडे जात असतानाच त्याच ठिकाणी सुंदर अशी कुटिया बांधलीत आणि ती कुटिया बांधून राहत असताना त्याच वेळेला शूर्पणखा येते आणि त्या शूर्पणखीने पाहिलं तर रामप्रभू तिला सुंदर दिसले. रामप्रभूसोबत विवाह करावात, पण रामप्रभू म्हटलेत मी विवाह करू शकत नाहीत. का? कारण माझा विवाह झालेला आहे, माझा बंधू बिना लग्नाचा आहेत. म्हटले तुझी इच्छा असेल तर. पण त्या ठिकाणी लक्ष्मणजी सुद्धा ज्या वेळेला तिची थट्टा करतात ना, त्यावेळेला शूर्पणखा माता जानकीला मारण्यासाठी ज्या वेळेला जाते, लक्ष्मणजी तिला त्या ठिकाणी खड्ग घेऊन तलवार घेऊन तिचं नाक आणि कान छाटतात. हे ज्या वेळेला प्रसंग येतोत ना, लगेच त्या ठिकाणी शूर्पणखा रावणाच्या जवळ जाते आणि रावणाच्या जवळ जाऊन रावणाला आता ताकीद करते, शत्रूला लहान समजू नये अशी विनंती केली. रावण आता मात्र ज्या वेळेला आपले सगळे मरण पावलेत असं माहिती पडलं, लगेच त्या ठिकाणी रावण एका साधू रूपाने येण्याचं ठरवतो. मारीचाला सांगतो तू हरणाचं रूप धारण कर. मरणाच्या भीतीमुळे हरणाचं रूप मारीचाला धरावं लागलं. रामप्रभूला माता जानकी म्हणतात की तुम्ही मला ते हरण आणून दिलं पाहिजे. त्या हरणीच्या आमिषाने रामप्रभू जातात आणि इकडे मात्र रावण येऊन मारीचाला ज्या वेळेला तिकडे मारायला लागतात, मारीच आवाज देतो. तर जानकी माता त्या लक्ष्मणजीला सांगतात लक्ष्मणा जा, बहुतेक रामप्रभू संकटात आहेत. लक्ष्मणजी जात नाहीत, सांगतात आई रामावर संकट येऊ शकत नाही. पण जानकी आता मात्र क्रोधायमान होती आणि खऱ्या रामायणाला कारणीभूत जशी कैकेयी आहेत ना, तितकीच माता जानकी सुद्धा कशी आहेत हा प्रसंग या ठिकाणी येतो. माता जानकी साधू असलेल्या लक्ष्मणावर आक्षेप घेते आणि आक्षेप घेऊन माता जानकी लक्ष्मणासोबत बोलते, माझा अभिलाष धरुनी मनी तू वनाशी आला सेवक होऊनी, रावणे राम बदलियावरी तू मला पत्नी करू पाहशील. अरे लक्ष्मणा, आता माझ्या लक्षात आलं तू वनात का आलात. तुला असं वाटते मी वनात आल्यावर सेवक म्हणून आलात, पण तुला त्या रावणाने माझ्या पतीला मारल्यानंतर तू मला पत्नी करू पाहतोस, या कपटाने तू माझ्यासोबत आलात ना. हे शब्द माता जानकीने खरं तर बोलायला नको होते, पण ज्या वेळेला अमंगळ वेळ येत असतो ना, माणूस आपल्या मुखातून काही वेगळं बोलून जात असतो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ वेळ येते, माणूस काही बोलून जातो. शेवटी जानकीने ते बोलल्यामुळे लक्ष्मणजी जावं लागलं. इकडे मात्र लक्ष्मणजी तिला लक्ष्मण रेषा आखून देतात. लक्ष्मण रेषा आखून देणं म्हणजे काय? त्यांनी काय अशी रेष मारली, आम्ही टी व्हीमध्ये पाहिली, अशी रेष आखली गेली आणि अशी रेष आखल्यानंतर मग जानकीला सांगितलं ही लक्ष्मण रेषा आखायची नाही. लक्ष्मण रेषा म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री धर्माचे जे काही बंधनं आहेत ते, स्त्रीने बंधनात राहावं, स्त्रीने मर्यादेत राहावं. स्त्रीची जी मर्यादा आहे ती मर्यादा लक्ष्मणाने तिथं बोलून दाखवली. तिला लक्षणं सांगितली की स्त्री धर्माची ही लक्षणं आहेत, स्त्रीचे हे मर्यादा आहेत आणि या मर्यादेची पाय उल्लंघन तुम्ही करू नका. पाय म्हणली ज्या वेळेला या मर्यादेची झालीत ना, तेवढ्या वेळात त्या स्त्रियांना तुकडे होऊन फ्रीजामध्ये पळावं लागलं. तेवढ्या वेळेला त्या स्त्रीला अपमानित होऊन मरावं लागलं, फाशी तरी घ्यावी लागली, रेल्वे खाली तरी कुदावं लागलं. म्हणून स्त्रियांनी मर्यादेत राहावं याच्याकरता लक्ष्मणाने ती मर्यादा आखून दिली. तरी सुद्धा माता जानकी लक्ष्मणाची मर्यादा, स्त्री धर्माची मर्यादा लांघते. शेवटी रावणासारख्या दैत्याच्या हातामध्ये तिला पडावं लागलं आणि परिणामी आता ती माता जानकी नेली. याच माता जानकीसाठी रामप्रभूला संपूर्ण वनामध्ये
फिरावं लागलं, शबरीचा उद्धार करावा लागला, सुग्रीवसारख्या मित्राला आपलं राजगादी परत द्यावी लागली आणि हनुमंतरायाच्या साह्याने त्या ठिकाणी लंकेचा निरोप आमच्या मनामध्ये आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी लंकेवर चाल करून जावं लागलं आणि चाल करून रावणासारख्या दैत्याला माझ्या रामप्रभूला समूळ नायनाट करावा लागला, त्याला मारावं लागलं आणि मारून रामप्रभू परत आले नाही, तसे आले नाहीत, लंका घेतली नाही, तर माझ्या रामप्रभूंनी बिभीषणाचा त्या ठिकाणी राजतिलक करून दिलात आणि राजतिलक करून माझे रामप्रभू त्याला एक विनंती केली, राजा आता तू राजा आहे, तुझी विनंती जर असेल, तुझी जर इच्छा असेल किंवा तू जर होकार देत असेल तर तुझं पुष्पक नावाचं विमान तू आम्हाला दिलं पाहिजे. असं विमान घेतात आणि रामप्रभू पुन्हा आपल्या अयोध्या नगरीमध्ये येतात. आपल्या भावाला भरताला सुद्धा सोबत घेतात, केवटाला सुद्धा सोबत घेतात आणि त्या सगळ्यांना सोबत घेऊन पुन्हा राजा राम पुन्हा त्या ठिकाणी राजगादीवर विराजित होतात. त्यांचा राजतिलक होतो आणि राजतिलक होऊन आपलं रामराज्य त्या ठिकाणी चालवायला लागतात. एवढी कथा शॉर्टमध्ये या ठिकाणी भागवतामध्ये आलेली आहे. आणि हे आता हे 7 दिवस सांगितलं मी इतकं याच्या आधीची कथा, पण हे एवढ्यामध्ये त्या ठिकाणी संपुष्टात आलेत. आणि इथं आल्यानंतर आता मात्र ज्या वेळेला सूर्यवंशाची कथा सांगितलीत ना, त्यावेळेला त्या सूर्यवंशाची कथा सांगत असताना जेवढा आनंद मनामध्ये राजाच्या झाला, आता राजाच्या मनामध्ये तो आनंद झाल्यामुळे राजा शुकमुनीला म्हणायला लागलात, महाराज तुम्ही मला आता सूर्यवंशाची कथा सांगितलीत ना, तर आता माझी जिज्ञासा आहेत, माझी इच्छा आहे, तुम्ही जशी सूर्यवंशाची कथा सांगितली तशी मला आता चंद्रवंशाची कथासुद्धा तुम्ही सांगितली पाहिजे. आणि मग त्या चंद्रवंशाची कथा सांगावी असं म्हटल्यानंतर लगेच त्या ठिकाणी शुकमुनी त्यांना सूर्यवंशाची कथा सांगितल्यानंतर चंद्रवंशाची कथा सांगायला लागले. सांगितलं, अरे देवकी वसुदेव आहे, त्यांच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला आला, त्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी त्यांनी नंदबाबा, पण मला तुझ्या मनाचा भाव ऐकायचा होता, तुला खरंच मनापासून ही कथा ऐकायची आहे की नाही आहे, म्हणून मी तुझ्यासाठी अशा पद्धतीने सहज खेळी केली. हे जसं बोलून दाखवलं लगेच त्या ठिकाणी आता विस्ताराने माझ्या भगवान परमात्म्याची कथा ते जन्माला कसे आलेत हे सांगायला लागलेत. तर प्रसंग असा गोड आहेत बघा. भगवान परमात्मा या अवनी तलावावर जन्माला येत असतो, पण त्या भगवान परमात्म्याचं जन्म घेणं हे खऱ्या अर्थाने या पृथ्वीवर ज्या वेळेला त्रास वाढत असतो त्याच वेळेला स्वतः भगवान परमात्मा सांगतात, जब जब हुई धर्म की हानी बाढही असुर अधम अभिमानी. त्या वेळेला माझा भगवान परमात्मा विविध शरीर रूप धारण करून हरहि बाण अधम अधीरा असा त्रास देणाऱ्या लोकांचा, दैत्यांचा समूळ नायनाट करत असतो. किंवा भगवान परमात्मा भगवद्गीतेमध्ये स्वतः सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. असा भगवान परमात्मा स्वतः सांगतो. भगवान परमात्मा म्हणतो, त्यावेळेला मी जन्माला येतो ज्या वेळेला हा दैत्य उन्मत्त होत असतो. आणि म्हणून असा माझा भगवान परमात्मा तो प्राप्त झाला पाहिजे. याच्यासाठी पृष्णी आणि सुतपा यांनी पूर्वजन्मामध्ये जे पुण्य केलं होतं त्या पुण्याच्या भरोशावर या जन्मामध्ये ते वसुदेव देवकी रूपाने आले. आणि वसुदेव देवकी रूपाने आल्यानंतर त्यांनी काय केलं, आधी तर भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी त्याची आराधना केलीत. आणि त्याला आराधना ज्या वेळेला केलीत ना, भगवान परमात्मा म्हटले, चिंता करू नका, मी देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. मी देवकीच्या गर्भामध्ये जन्माला येईल. लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी जा तू कौंडण्यपुराला जा आणि तिथं रुक्मी राजाच्या घरी खऱ्या अर्थाने विदर्भ नरेश भीष्मक राजाच्या घरी तू जन्माला ये. आता भीष्मकाच्या घरी जन्माला ये म्हटल्यानंतर इकडे बलीला जो शेष आहे त्या शेषाला सुद्धा सांगितलं, शेषा जा म्हटले तू सुद्धा अवतार घे. तो म्हटला, मागच्या जन्मात लहाना भाऊ झालतो, लय हाल झाले तुझ्यासोबत, आता जन्म घेत नाहीत. त्यावेळेला देव म्हटलेत, असं कर, तुला मागच्या जन्मात लहान भाऊ झाला म्हणून त्रास झालात ना, या जन्मामध्ये मोठा भाऊ हो, पण जन्माला ये. असं म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्याला तयार करतात. इकडे मात्र नंद बाबा वसुदेव आणि देवकीचा विवाह सोहळा आहे. आणि त्या वसुदेव देवकीच्या विवाहामध्ये लोकांची सहानुभूती प्राप्त व्हावीत या अनुषंगाने कंस स्वतः राथाचं सारथ्य करतोय.
कारण त्याने आपल्या बापाच्याकडून कपटानं राज्य घेतलं होतं आणि मग सारथ्य करणाऱ्याला आकाशाची वाणी होते आणि सांगतात, ए कंसा, 8वा हिचा पुत्र वदेल तुझशी, ऐकूनी मानसी क्रोधावला. शेवटी तो मारायला गेलात आणि मारायला जसा गेलात ना, लगेच वसुदेव बाबांना हात धरला आणि सांगितलं, ए बाबा, मला याला कशाला मारतोय? म्हटलं, हिचा काय दोष आहे? हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहेत ना, मग असं कर, हिला जेवढे पुत्र होतील मी तुला आणून देईल, असं वचन दिलं. आणि वचन दिल्यानंतर आता मात्र कंस एवढा दुराचारी झाला होता की त्या वसुदेवाचे 6 पुत्र त्या ठिकाणी मारलेत. पहिला कीर्तिमान नावाचा मारला, बाकीचे सगळे 6 पुत्र मारलेत ना. त्यावेळेला 7वा गर्भ देवकीच्या गर्भातला आपोआप रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन टाकल्या गेला. तो कोणाला माहीतच नव्हता. रोहिणी उदरी नेऊनी घातला, न कळे कोणाला देवावीन. आता मात्र 8वा पुत्र ज्या वेळेला देवकीच्या गर्भामध्ये वाढायला लागलात ना, देवकीचं तेज लखलकायला लागलं. देवकीचे तेज दिसे जसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असेल. अगदी त्यांनी मनातून त्या ठिकाणी आस व्यक्त केलीत की आता आम्हाला या भगवंताचं दर्शन होईल. हाच भगवान परमात्मा जो आहे की त्याच्यामुळे देवकीचे तेज लखलकायला लागलं. आणि अशी देवकी माता ज्या वेळेला तिच्या शरीराची कांती वाढलीत ना, अशाच वेळेला माझा भगवान परमात्मा श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी आहे आणि अशा अष्टमी तिथीवर माझा भगवान परमात्मा वसुदेव बाबाच्या घरी त्या बंदी शाळेमध्ये रात्री 12च्या वेळेला प्रकट होतात. आणि 8 वर्षाची ती प्रतिमा प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी मात्र भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये आनंद होतो की बापरे, हे देवा, तू पुत्र म्हणून तर जन्माला आलात, पण 8 वर्षाचा पुत्र कोणी जन्माला आला असं कोणी म्हणेल का? सगळे म्हणतील तू दत्तक घेतलेला आहेस, तू लहान हो ना. भगवान परमात्मा म्हणतात, आई मी लहान होतो, फक्त एकच आहेत, मला इथं ठेवू नका. तर गोकुळामध्ये जे नंद बाबा आणि यशोदा राणी आहेत त्यांच्या घरी मला त्या ठिकाणी तुम्ही जी मुलगी जन्माला आलेली आहे त्या मुलीला घेण्यासाठी तुम्ही जा, सोबत मला घेऊन जा आणि तिथून त्या ठिकाणी तिथली ती मुलगी आणा. असं ज्या वेळेला म्हटलं त्या ठिकाणी वसुदेव बाबा आता भगवान कृष्ण कन्हैया लहान रूप धारण करतात आणि लहान रूप धारण करून त्या मथुरेतून कृष्ण कन्हैयाला गोकुळामध्ये आणतात. तो प्रसंग आपल्याला सुंदर पद्धतीचा पाहायचा आहे. त्याआधी वसुदेव बाबा ज्या नंद बाबाच्या घरी येतील त्या नंद बाबांचा